खरंच किती मोठं हात, लक्ष एकच, उद्देश एकच, पाण्याचा खवळलेला प्रवाह, जीव घेणं संकट आणि त्या संकटात हरवलेला एक निरपराध जीव, एक कुत्रा. तो पाण्यात वाहून जात होता झपाट्याने, बेदरकारपणे, मृत्यूच्या दिशेनं. पण त्या नजाऱ्यानं एक वेगळी चैतन्याची ज्वाला पेटली. कारण हे फक्त एका प्राण्याचं रक्षण करणं नव्हतं, ही होती माणुसकीची खरी कसोटी. कुत्रा हा प्रयत्न करत होता, लाटांना छेद देत होता. त्याच्या नजरेत भीती होती, पण त्याहून मोठा होता जिद्दीचा दिवा. जणू तो सांगत होता, मी हार मानलेली नाही, फक्त एक संधी द्या, हात द्या, एक व्हा आणि मला वाचवा. आणि तेव्हा माणुसकी ही जागी झाली. कोणी थांबलं नाही, कोणी विचार केला नाही, कोण आहे कुणासाठी. सर्वजण पुढे सरसावले. एकानं हात पुढे केला, दुसऱ्याने त्याला धरलं, दुसऱ्याने हात पुढे केला, त्याला तिसऱ्याने धरलं. मग ती झाली एक साखळी, जिवंत साखळी, माणसांनी बनवलेली एक माणुसकीची रेषा, जी पाण्याच्या प्रवाहासमोर उभी ठाकली. सर्वांनी एकत्र येऊन त्या कुत्र्याला मृत्यूच्या तोंडातून वाचवलं. तो केवळ एक प्राणी नव्हता, तो एका विचाराचा, एका भावना आणि संवेदनेचं प्रतीक ठरला. ही आहे खरी निस्वार्थी माणुसकी, जिथं कुणाचं नाव, धर्म, जात, वय, पैसा काही विचारात घेतलं जात नाही. फक्त मदतीचा हात आणि एक धडपड जीव वाचवायचे. त्या प्रत्येक हातामागे होती एक भावना, होती निडरता, होती जबाबदारी, आणि त्या कर्माची नोंद पांडुरंग नक्की ठेवत असेल. हा प्रसंग थरारक आहे, भावनिक आहे आणि अत्यंत प्रेरणादायी देखील आहे. आयुष्यात तोच हिरो असतो, तो जेव्हा स्वतःला विसरून दुसऱ्याचा जीव वाचवतो. आज त्या व्हिडिओमुळे माणुसकी पुन्हा एकदा जिवंत वाचली. सर्वांचे हात, उद्देश एकच, माणुसकी. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. धन्यवाद.